आणि स्नेहाच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू झाला होता. ते फक्त प्रेम नव्हतं, ते एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनत होतं. दोघेही आता रोज भेटू लागले होते. कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये आणि हळूहळू त्यांच्या छोट्या छोट्या भेटींमध्येच मोठा आनंद दडलेला होता. कॉलेजच्या बाहेर एक छोटीशी चहाची टपरी होती, जिथे अर्णव आणि स्नेहा नेहमी जायचे. एकच चहा आणि 2 कप. अर्णव नेहमी म्हणायचा, आपण श्रीमंत नाही, पण आपले मुमेंट्स खूप श्रीमंत आहेत. स्नेहा हसत त्याच्याकडे पाहायची. तिला त्या साध्या क्षणांमध्ये एक वेगळीच शांतता मिळायची. एक दिवस अचानक पाऊस सुरू झाला. कॉलेज सुटलं. सगळे विद्यार्थी धावत पळत घरी जात होते. पण अर्णव आणि स्नेहा ते दोघं पावसातच उभे राहिले. स्नेहा हसत म्हणाली, चल ना, भिजूया. अर्णव थोडा हसला आणि दोघंही पावसात चालू लागले. त्या पावसात ना पैशाचा फरक होता ना स्टेटसचा. फक्त 2 माणसं होती आणि त्यांचं निरागस प्रेम. अर्णव स्नेहासाठी काहीही करायला तयार असायचा. त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण तरीही तो स्वतः उपाशी राहून तिच्यासाठी छोटंसं गिफ्ट घ्यायचा. एकदा स्नेहाचा वाढदिवस होता. अर्णवने 2 दिवस काहीच खाल्लं नव्हतं, फक्त पैसे साठवण्यासाठी. आणि मग त्याने तिच्यासाठी एक छोटंसं पेंडंट घेतलं. स्नेहाने ते पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. तू एवढं का करतोस माझ्यासाठी? अर्णव शांतपणे हसला आणि म्हणाला, कारण तू माझं सगळं आहेस. रोज रात्री दोघे फोनवर तासनतास बोलायचे, भविष्याबद्दल, स्वप्नांबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल. स्नेहा म्हणायची, आपण लग्न केल्यावर मोठ्या घरात राहूया, गाडी असू दे, आरामाचं आयुष्य असू दे. अर्णव थोडं हसून म्हणायचा, घर मोठं असो वा छोटं, पण त्यात तू असशील ना, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. हळूहळू दोघं एकमेकांवर इतके अवलंबून झाले की एक दिवस बोलणं नाही झालं तर दोघांनाही बेचैन वाटायचं. स्नेहा अर्णव शिवाय काहीच विचार करू शकत नव्हती आणि अर्णव त्याने तर आपल्या आयुष्याचं केंद्र स्नेहाला बनवलं होतं. पण या सगळ्या सुंदर क्षणांमध्ये कधी कधी एक छोटासा फरक जाणवायचा. स्नेहा कधी कधी महागड्या गोष्टींबद्दल बोलायची, लक्झरी लाईफ बद्दल बोलायची आणि अर्णव तो फक्त तिच्यासोबत असण्याचं स्वप्न पाहायचा. दोघांचं प्रेम एकच होतं, पण विचार वेगळे होते. आणि कदाचित हीच ती छोटीशी गोष्ट होती जी पुढे जाऊन मोठं वादळ बनणार होती. त्या दिवसात दोघांना वाटत होतं, आपण कायम सोबत राहू, पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं आणि लवकरच त्यांच्या या सुंदर प्रेम कथेवर पहिलं वादळ येणार होतं. अर्णव आणि स्नेहाचं प्रेम जसं दिवसेंदिवस मजबूत होत होतं, तसंच नशीब त्यांच्या विरुद्ध काहीतरी वेगळंच ठरवत होतं. एक दिवस स्नेहा घरी परतली. नेहमीप्रमाणे सगळं शांत होतं, पण त्या दिवशी वातावरण थोडं वेगळं होतं. तिचे वडील हॉलमध्ये बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. स्नेहा त्यांच्या समोर गेली. बाबा, काही काम होतं का? ते काही क्षण शांत राहिले आणि मग थेट मुद्द्यावर आले. तो मुलगा कोण आहे? स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलं, सगळं कळलं आहे. तिच्या वडिलांनी रागाने सांगितलं, तू एका गरीब मुलासोबत फिरतेस. तुला कल्पना आहे का तू कोण आहेस? तो मुलगा तुझ्या लेवलचाही नाही. तो तुला काहीच देऊ शकणार नाही. स्नेहा काही बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. घरात तणाव वाढत गेला. तिच्या आईनेही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. बाळा, प्रेम वेगळं असतं आणि आयुष्य वेगळं. लग्नानंतर फक्त प्रेम पुरेसं नसतं. सुरक्षितता, पैसा हे सगळं लागतं. स्नेहाच्या मनात संघर्ष सुरू झाला. एका बाजूला अर्णवचं खरं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला तिचं कुटुंब. एक दिवस स्नेहाने अर्णवला भेटायला बोलावलं. कॉलेजच्या त्या जुन्या गार्डनमध्ये, जिथे
त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. पण आज वातावरण खूप जड होतं. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू होते आणि हात थरथरत होते. अर्णव तिच्याकडे पाहून घाबरला. "काय झालं स्नेहा? तू एवढी शांत का आहेस?" स्नेहा काहीच बोलली नाही आणि मग अचानक रडायला लागली. तिने थरथरत्या आवाजात सांगितलं, "अर्णव, आपण हे नातं पुढे नेऊ शकत नाही." हे ऐकताच अर्णवच्या मनात एक धक्का बसला. "काय? काय बोलतेस तू?" स्नेहा रडत म्हणाली. "घरच्यांना आपलं नातं मान्य नाही आणि मी त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही." अर्णव काही क्षण शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात वेदना होती, पण त्याने स्वतःला सावरलं. तो तिच्याजवळ गेला आणि तिचा हात धरत म्हणाला, "मी तुला कधीच सोडणार नाही. मी काहीतरी करून दाखवेन. मी स्वतःला बदलून दाखवेन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव." स्नेहा त्याच्याकडे पाहत होती. तिला माहित होतं अर्णव खरं बोलत आहे, पण तिच्या मनात भीती होती. जर का अपयशी झाला तर? जर आयुष्यभर संघर्षच राहिला तर? ती थोडी मागे सरकली. "मला भीती वाटते अर्णव. मी एवढा मोठा रिस्क घेऊ शकत नाही." त्या एका वाक्याने अर्णव पूर्णपणे तुटला. त्याला समजलं ती माझ्यावर प्रेम करते, पण माझ्यावर विश्वास नाही. त्याने हळूच तिचा हात सोडला आणि शांतपणे म्हणाला, "ठीक आहे, जर तुझा निर्णय हाच असेल तर मी तुला जबरदस्तीने थांबवणार नाही." अर्णव मागे वळला, पण काही पावलं चालल्यानंतर तो थांबला आणि पुन्हा तिच्याकडे वळून म्हणाला, "पण एक गोष्ट लक्षात ठेव स्नेहा, आज तू मला सोडतीयेस कारण मी गरीब आहे, पण एक दिवस मी इतका मोठा होईन की त्यावेळी तुला स्वतःवर शंका येईल." स्नेहा तिथेच उभी राहिली रडत आणि अर्णव तो हळूहळू दूर जात राहिला. दोघंही जिवंत होते, पण त्यांचं प्रेम त्या दिवशी तुटलं होतं. त्या संध्याकाळी आकाशातही ढग दाटले होते. जणू निसर्गालाही माहित होतं आज एक खरं प्रेम संपलं आहे. पण ही शेवट नव्हती, ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होती. त्या दिवशी स्नेहापासून दूर गेल्यानंतर अर्णव पूर्णपणे एकटा पडला होता. शहरात परत आल्यावर त्या गर्दीतही त्याला एकटेपण जाणवत होतं. जिथे एकेकाळी स्नेहाचे कॉल्स, मेसेजेस असायचे, तिथे आता फक्त शांतता होती. रात्री तो छताकडे पाहत पडून राहायचा आणि स्वतःलाच विचारायचा, "मी कमी पडलो का? की माझं प्रेम कमी पडलं?" काही दिवस तो पूर्णपणे तुटलेला होता. ना नीट जेवण, ना नीट झोप. पण एक दिवस त्याने स्वतःलाच आरशात पाहिलं. डोळ्यात थकवा, मनात वेदना आणि त्या क्षणी त्याच्या आत काहीतरी बदललं. "बस, आता पुरे. मी कोणासाठी नाही. आता मी स्वतःसाठी जगणार." त्या दिवसापासून अर्णवने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. दिवसा काम, रात्री अभ्यास, कधी-कधी 12-12 तास काम, कधी 2 दिवस उपाशी राहणं, कधी अपमान सहन करणं. लोकं म्हणायचे, "तुझ्यासारख्यांना मोठं होता येत नाही." पण अर्णव फक्त हसायचा. "पहा, एक दिवस तुम्हीच माझं नाव घ्याल." हळूहळू त्याच्या मेहनतीचं फळ दिसायला लागलं. त्याने नवीन स्किल्स शिकल्या, छोट्या जॉबमधून मोठ्या कंपनीत पोहोचला. त्याची मेहनत, त्याची प्रामाणिकता लोकांना दिसायला लागली आणि एक दिवस त्याला मोठी प्रमोशन मिळाली. आता अर्णव पूर्णपणे बदलला होता. साधा मुलगा आता एक सक्सेसफुल माणूस झाला होता. चांगला पगार, स्वतःचं घर आणि समाजात ओळख. पण त्याच्या मनात अजूनही एक कोपरा होता, स्नेहा. एक दिवस तो जुन्या आठवणींमध्ये हरवला. त्याने स्वतःशीच म्हटलं, "आज मी तिला परत भेटणार. आज मी तिला दाखवणार की मी तिच्यासाठी काय बनलो आहे." तो अनेक वर्षांनी गावात परतला. त्याच गावात जिथून त्याचा प्रवास सुरू झाला होता. सगळं बदललं होतं, पण त्याच्या आठवणी तशाच होत्या. तो थेट स्नेहाच्या घरी गेला, पण दारातच काहीतरी वेगळं दिसलं. घर पूर्णपणे सजलं होतं. लाईट्स, फुले, गाणी. त्याच्या मनात एक शंका आली. त्याने एका माणसाला विचारलं, "इथे काय चाललं आहे?" तो माणूस हसून म्हणाला, "अरे, तुम्हाला माहित नाही का? आज स्नेहाचं लग्न आहे." त्या एका वाक्याने अर्णवच्या आयुष्याचा आवाजच थांबला. त्याच्या हातातून गिफ्ट खाली पडलं. डोळ्यात पाणी आलं, पण तो तिथेच उभा राहिला. जणू काही सगळं संपलं. तो थेट लग्नात गेला. स्टेजवर स्नेहा नवरीच्या रूपात उभी होती आणि तिच्या बाजूला एक श्रीमंत देखणा मुलगा. अर्णव हळूहळू तिच्याकडे चालत गेला. "हे काय आहे स्नेहा?" स्नेहा घाबरली,
पण काही क्षणांनी तिने स्वतःला सावरलं. तू उशीर केलास अर्णव. अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. तो तिला म्हणाला, मी तुझ्यासाठी सगळं केलं, सगळं सोडलं आणि आज स्नेहा थंड आवाजात म्हणाली, मला आयुष्यात सुरक्षितता हवी होती. प्रेमाने पोट भरत नाही अर्णव. तू चांगला आहेस पण पुरेसा नाहीस. त्या एका वाक्याने अर्णव पूर्णपणे तुटला. त्याने परत प्रश्न विचारला, मग आपलं प्रेम? स्नेहा शांतपणे म्हणाली, ते फक्त एक फेज होतं. त्या क्षणी अर्णव काही बोलला नाही. तो फक्त मागे वळला आणि हळूहळू चालत निघून गेला. पाऊस सुरू झाला होता आणि त्या पावसात एक मुलगा पुन्हा एकदा तुटत होता. पुढे काय झालं ते पार्ट 3 मध्ये बघा.